हॅलो, नमस्कार ताई. हो, नमस्कार ताई, बोला ना. ताई, शेतकरी बांधवांना जे अनुदान मंजूर झालेले आहे, हा. त्यांचे वाटप काही प्रमाणात झालेले आहे. परंतु यापासून अजूनही काही शेतकरी बांधव वंचित आहे आणि त्यांचे वाटप कुठेतरी थांबलेले दिसते. हे वाटप नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे? हो हो, नक्कीच. आता खरं तर शेतकरी मित्रांनी व्हिडिओ बघण्यापूर्वीच थंबनेलवरती आपल्या ही तारीख बघितलेली आहे की 4 डिसेंबर पासून उर्वरित रखडलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा असेल किंवा अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मग आता हे अनुदान कोणतं जमा होणार, कशा पद्धतीचं जमा होणार, हीच अपडेट आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समजून घेऊया. खरं तर आता तुम्हाला पण माहित आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 32,000 कोटींचं अनुदान मंजूर करण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असं देखील आपल्याला सांगण्यात आलं होतं. पण हे आश्वासन दिलेलं असताना सुद्धा आपण पाहिलं, आता तुम्हालाही माहित आहे की दिवाळीला फक्त 20 ते 25% शेतकऱ्यांनाच फक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा मग रब्बीचं अनुदान असेल ते मिळालं. आणि मग आता जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांना कुठेतरी पैसे मिळाले नाही, म्हणजे अनुदानही त्यांच्या खात्यात जमा झालं नाही, रब्बीचंही नाही आणि नुकसान भरपाई नाही. त्यामुळे मग आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमा झालं नाही त्यांना नक्की ते केव्हा जमा होणार. आता आपण जर पाहिलं तर अजून पण भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना अजून कुठल्याच अनुदानाचे पैसेही जमा झालेले नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या तर जी अनुदान वाटपाची जी गती आहे ती थांबलेली आहे असं पण म्हणता येईल. कारण आता आपण तुम्हीही पाहिलं आहे की दिवाळीपूर्वी जे अनुदान वाटपास गती होती ती गती चांगल्या प्रमाणात होती. कारण त्यावेळेस शेतकऱ्यांचे अनेक मेसेज यायचे, आपल्याला कॉल पण यायचे की आमच्या खात्यामध्ये एवढा एवढा निधी जमा झाला किंवा मग हेक्टरी एवढं अनुदान आम्हाला जमा झालं. परंतु आज जर आपण पाहिलं ना, शेतकऱ्यांच्या कमेंट्स जर वाचल्या तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता मात्र कुठेतरी अनुदान वाटपाची गती थांबलेली आहे किंवा मग अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. तर मग तेच कारण आपण समजून घेऊ. कारण आता खूप शेतकऱ्यांना अजून ते अनुदान जमा झालं नाही. आता यामध्ये सामायिक क्षेत्राचं अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल किंवा मग रब्बीचं अनुदान असेल, हे शेतकऱ्यांना जमा झालं नाही. आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं तर निवडणुकीची प्रक्रिया ही चालू आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सर्व कर्मचारी जो स्टाफ आहे तो गुंतलेला आहे. कारण आता नगर परिषद असेल किंवा मग नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्यांची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि यामध्ये सर्व कर्मचारी गुंतलेले आहे आणि अजूनही 2 दिवस हे कर्मचारी त्यांच्या खुर्चीवरती स्थानाबद्ध होणार नाहीये. आपल्यालाही माहिती की निवडणूक आहे, त्यानंतर रिझल्ट आहे, त्यामुळे अजूनही 2 दिवस हे जी काही व्यक्ती आहेत किंवा मग कर्मचारी आहेत हे त्यांच्या खुर्चीवरती बसणार नाहीयेत. म्हणजेच 4 डिसेंबर पासून सर्व स्टाफ जो आहे, कर्मचारी स्टाफ, हा मोकळा होईल आणि मग 4 डिसेंबर नंतर म्हणजे त्यानंतर पात्र सर्व शेतकरी बांधवांना 4 डिसेंबर पासून हे अनुदान त्यांच्या बँक खात्यात नक्कीच जमा होईल. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वजण नुकसान भरपाईची आतुरतेने वाट पाहत आहात. तर त्या सर्व शेतकरी बांधवांना, म्हणजे भरपूर शेतकरी बांधव पात्र आहेत पण त्यांच्या खात्यात ती रक्कम जमा होत नाही. कारण आता निवडणुका आहेत, आता नगरपंचायत, नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये सर्व स्टाफ हा गुंतलेला आहे. आपल्यालाही माहित आहे, कारण हे जे काम असतं यामध्ये सर्व स्टाफ गुंतलेला असतो आणि आपल्याला जे अनुदान वितरण प्रक्रिया होत असते ती सुद्धा तलाठी कार्यालयामधून होत असते. आणि मग जर तलाठी कार्यालयातील जे स्टाफ आहे तोच जर गुंतलेला असेल तर मग ते अनुदान कुठेतरी थांबलं, म्हणजे गती थांबलेली आहे असं जे शेतकरी बांधव म्हणतात. त्याचं कारण एवढंच आहे की आता सध्या नगर परिषद, नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्यामुळे ही गती थांबलेली आहे. परंतु 4 डिसेंबर पासून सर्व जे काही शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत, नुकसान भरपाईसाठी असेल किंवा रब्बी अनुदानासाठी असेल, तर त्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे, आता ही हेक्टरी 17,500 असेल किंवा मग रब्बीचं जे अनुदान आहे ते हेक्टरी 10,000 रुपये असेल, म्हणजे ज्या ज्या पद्धतीने ते मंजूर झालेलं आहे तशा पद्धतीने ते संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे. तर तुमचा जो प्रश्न होता त्याची संपूर्ण अपडेट आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्हालाही माहित आहे तुम्ही आतुरतेने वाट बघताय की रब्बी अनुदान आमच्या खात्यात जमा होईल, नुकसान भरपाई आमच्या खात्यात जमा होईल आणि ती जमा होत नाहीये. त्यामुळे प्रश्न विचारणं देखील साहजिक आहे आणि शेतकरी बांधवांचे प्रश्नच आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनो काळजी करू नका. 4 डिसेंबर नंतर संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो हप्ता आहे किंवा मग अनुदान आहे हेच जमा होणार आहे. तर धन्यवाद ताई, तुम्ही नेहमी आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता त्याबद्दल. हा धन्यवाद ताई, तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली. ओके धन्यवाद.